IPL 2025च्या विजेतेपदाचा किताब जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर बंगळुरू टीमसाठी कर्नाटकातील एम चिन्नस्वामी स्टेडियम बाहेर विक्ट्री परेड आणि ग्रँड सेलिब्रेशनची तयारी करण्यात आली होती. त्यातच या विजय सोहळ्याला मोठे गालबोट लागले आहेत. स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 लोकांचा जीव गेला आहे. या घटनेनंतर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. कर्नाटक सरकारने या प्रकरणाची दखल घेत RCB फ्रँचायझीसह आयोजकावर गुन्हा दाखल केला आहे. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या 2 अधिकाऱ्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. या प्रकरणी अटकेचीही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे RCB टीमवर कारवाईचं ग्रहण लागलेलं आहे. या प्रकरणी RCBला पुढील वर्षी होणाऱ्या IPL 2026च्या सिरीजमध्ये सहभागी व्हायला द्यायचे की नाही हा मोठा निर्णय BCCI घेऊ शकते. RCBच्या विक्ट्री परेड आणि ह्या सोहळ्यात घडलेल्या दुर्घटनेला कोण जबाबदार आहे याची चौकशी सुरू आहे. त्यामुळे जर या प्रकरणात RCB टीम प्रशासन दोषी आढळले तर BCCI त्यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहणे गरजेचे आहे. IPL मध्ये जितक्या फ्रँचायझी आहेत त्या व्यावसायिक भागीदारी म्हणून काम करत आहेत, परंतु त्या भागीदारीत BCCI कडून कॉन्ट्रॅक्टवर नियंत्रण ठेवले जाते. त्याच करारात पब्लिक सेफ्टीपासून अनेक नियमांचा समावेश आहे. जर तपास यंत्रणेकडून RCB मॅनेजमेंटला जबाबदार धरले गेले तर BCCI IPLची विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी RCBवर कठोर कारवाई करण्यास भाग पडेल. RCBच्या या विजयी जल्लोषात 11 लोकांचा जीव गेल्याने BCCI ही नाराज आहेत. या प्रकरणावर आम्ही गप्प बसणार नाही. अशा घटना रोखण्यासाठी लवकरच नवीन कायदा बनवू अशी माहितीही BCCIचे सचिव देवजित सोकिया यांनी दिली आहे. त्याशिवाय हा सोहळा RCBचे खासगी आयोजन केलं होतं, परंतु BCCI म्हणून आम्ही भारतीय क्रिकेटला जबाबदार आहोत. त्यामुळे भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत त्यासाठी आम्हाला काहीतरी ठोस करावे लागेल असंही BCCIने स्पष्ट सांगितलं आहे. 4 जूनला घडलेल्या या प्रकरणात RCB टीमचे मार्केटिंग हेड निखिल सोसले यांना पोलिसांनी अटक केली आहे. निखिल सोबत अन्य 3 जण अटकेत आहेत. निखिल सोसले मुंबईला पळण्याच्या तयारीत असताना विमानतळावर त्याला अटक करण्यात आली आहे. तर कर्नाटक क्रिकेट संघाचे सचिव शंकर आणि अध्यक्ष जयराम हे फरार आहेत. बंगळुरू 4 जून रोजी घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये संताप आहे. या स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय 50हून अधिक जखमी झाले आहेत. कर्नाटक सरकार आणि RCB टीमकडून मृत्यूंच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाखाची मदतीची घोषणा करण्यात आली आहे. 3 जून रोजी IPLचा अंतिम सामना जिंकल्यानंतर RCB विजयी परेडसाठी घाई केली, परंतु पोलीस त्यासाठी तयार नव्हती. या संपूर्ण प्रकरणी हायकोर्टानेही फटकारले आहेत. 10 जून रोजी या घटनेच्या चौकशीचा रिपोर्ट देण्याचे आदेश दिले आहेत. रविवारी 8 जून रोजी सोहळ्याचे आयोजन करा अशी सूचना पोलिसांनी दिली होती. मग हा सोहळा 4 जूनला करण्यास कुणी हट्ट धरला हा प्रश्न अनउत्तरित आहे. बंगळुरूतील चेंगराचेंगरीच्या घटनेची BCCIकडून गंभीर दखल घेतली आहे. लवकरच याच्यात या विषयावर चर्चा होईल. तत्पूर्वी भारतीय क्रिकेट टीमचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी बंगळुरूतील घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अशा प्रकारच्या रोड शो कार्यक्रमाला मी विरोध करतो. आमच्यासाठी जल्लोषापेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा आहे असंही गंभीर यांनी सांगितलं आहे.